माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद भागवत सार चतुर्थ स्कंद प्रकरण 9 ध्रुवाची गोष्ट कथन करणार आहे. सकाळ झाली. रात्रपणा सूर्याच्या साक्षीने दिवसपणा लेवून शब्द प्रकाशात नाचू लागला. ऋषी मुनींच्या सृष्टी समरस दृष्टीला सत्य ज्ञान अनंत ब्रह्माचा साक्षात्कार जळी स्थळी काष्टी पाषाणी होत होता. सुतांनी पुढील कथेला प्रारंभ करण्यापूर्वीच बहुतेक श्रोते जागी बसले होते. परीक्षित सुखसंवादातील विदुर मैत्रीय वार्तालापांचा प्रसंग पुढे सांगायचा होता. परीक्षिताला शुक भागवत कथा सांगत होते. सर्पदंशाने 7 दिवसांनी परीक्षिताचा मृत्यू अटळ होता आणि मरण्यापूर्वी जन्माचे सार्थक करणारे भागवत श्रवण करण्याचे निर्वाणीचे पुण्यकर्म त्यांच्याकडून घडत होते. महात्मांच्या कथा महर्षी सांगतात आणि ऋषी ऐकतात असे सोहळे अवर्णनीयच. शुक परीक्षिताला सांगत होते. सुतांनी संदर्भ दाखवून कथेला प्रारंभ केला. मैत्रेयांनी त्यानंतर विदुराला ध्रुवाची कथा सांगितली. मैत्रेय म्हणाले, विदुरा, ब्रह्मदेवापासून झालेली मनु व शतरूपा यांची उत्पत्ती तुला सांगितली. या मनुला प्रियव्रत व उत्थानपाद असे 2 पुत्र झाले. उत्थानपादाला 2 भार्या होत्या. एकीचे नाव सुनीती व दुसरीचे नाव सुरुची. सुनीतीचा पुत्र ध्रुव होता. सुरुचीचा पुत्र उत्तम नावाचा होता. उत्थानपाद राजाची सुरुची ही भार्या त्याला जास्त प्रिय होती. सुनीतीवर त्याची तेवढी प्रीती नव्हती. उत्तानपाद महान राजा होता. धार्मिक होता, न्यायी होता. राजा एकदा आपला पुत्र उत्तम याला मांडीवर बसवून त्याचे कौतुक करीत होता. सुरुची जवळच बसलेली होती. तेवढ्यात ध्रुव तिथे आला. आपणही पित्याच्या मांडीवर बसावे असे त्याला वाटले. तो धावत धावत पुढे यायला लागला आणि म्हणाला, पिताजी, मी पण मांडीवर बसू? उत्थानपादाने काहीच उत्तर दिले नाही. त्याला बसू द्यावे तर सुरुचीचा राग येईल, बसू न द्यावे तर ध्रुवाला बिचाऱ्याला वाईट वाटेल. या क्षणापुरता तरी राजा दिडमुख झाला. त्या तेवढ्या शांततेत सुरुची गरजली, दूर हो तिथून, तुझा त्यांच्या मांडीवर बसण्याचा काय अधिकार? उत्तमच युवराज आहे आणि तो माझा मुलगा आहे. तू त्यांचा मुलगा असलास तरी माझा मुलगा नाहीस. त्यांच्या मांडीवर बसायचे तर तू माझ्या पोटी जन्म घेतला पाहिजेस. आहे का तेवढी पुण्याई? तप कर आणि मागून घे माझ्या पोटी जन्म. चल, दूर हो. ध्रुव त्यावेळी पिताच्या सिंहासनाजवळ जाऊन त्यांच्या दुसऱ्या मांडीवर बसत होता. राजाने उजव्या मांडीवर उत्तमाला बसविले होते. ध्रुवाकडे उत्तम टक लावून पाहत होता. त्याला ध्रुव मनातून आवडत होता, पण आईच्या भीतीने तो गप्पच बसला. सुरुचीकडे राजाने एकदा पाहिले. त्या दृष्टीत सौम्य अभिक्षेप होता, पण सुरुचीच्या सवती पत्सरात विवेकाला थारा नव्हता. तिने रागाने ध्रुवाला राजाजवळून दूर केले. ध्रुव मुसमुसून रडू लागला. रडून तिथून निघाला. त्याने मागे वळून उत्तमाकडे पाहिले. उत्तमाने डोळे पाण्याने भरून आले होते. उत्तमपाद अवाक झाला होता. सुरुची डोळे वटारून ध्रुवाकडे पाहत होती. राजमहालातील दासदासी झाला प्रकार पाहत होत्या. ध्रुवाचे डोळे कोण पुसणार? पिता असून त्याच्याजवळ त्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार त्याला नव्हता. ध्रुवाने रडत रडत आईकडे जाऊन म्हटले, आई, मला बाबांच्या मांडीवर बसायचे आहे, पण सुरुची आई मला बसू देत नाही. पुढचे बोलणे अश्रुत व हुंक्यातच अस्पष्ट झाले. इतर दासींनी सुनीतीला सारा प्रकार सांगितला. सुनीतीला फार राग आला, फार वाईट वाटले. सवतीचे शब्द तिने तिच्या दुःखावर डागण्यास होत्या. त्या सुनीतीला वाटले, आपण त्यांना आवडत नाही. ठीक आहे, पण आपल्या सद्गुणी ध्रुव बाळाला स्वतःजवळ घेण्याच्या मोठेपणाही त्यांनी दाखवू नये. ध्रुवाला कुरवाळून त्यांचे अश्रू पुशीत सुनीती त्याला म्हणाली, बाळा, दुःख करू नको. मी तर त्यांची पत्नी खरी, पण कुठे विचारत आहेत मला? दासी इतकी सुद्धा मला किंमत नाही.
सुरुचीची बरोबरी मी कशी करणार? उत्तम राजसिंहासनावर बसला तरी तू ते मान्य करावेस. कोणाचेच वाईट आपण मनात आणू नये. माझ्या दुर्दैवाने तुलाही चटके बसत आहेत. पण ध्रुवा, एक गोष्ट सांगू का? तुझे दुःख दूर करील असा तो एक भगवान श्रीहरीच आहे. त्यालाच तू शरण जा. स्वधर्माचे पालन करणारे योगीजन त्याचेच ध्यान करतात. तो प्रसन्न झाला तर राजपतच काय, जे जे हवे ते सर्व मिळेल. सारी सृष्टी त्या विष्णूच्या पदकमलांचेच ध्यान करते रे. त्याच्याशिवाय तुझे दुःख दूर करणारा दुसरा कोणी नाही. सुनीतीने स्वतःच्या अपमानाने, बाळाच्या दुःखाने, नैराश्याने भरून असे म्हटले खरे, पण ते ध्रुवाच्या अगदी हृदयातच जाऊन बसले. आईच्या गळ्याला मिठी मारून तो म्हणाला, मग आई, मी विष्णूला प्रसन्न करून घेतो. मी जातो त्यांच्याकडे. कुठे ग राहतो तो? मी जायची तरी कसे? मला अपमान सहन नाही होत आता. भगवंताजवळच मी सर्व काही मागेन. आई काही करू शकत नाही. बाबा जवळ घेत नाही. जगात दुसरे कोण आहे की मी त्यांच्याकडे जाऊ? आपणच आपले डोळे पुसून नव्या निर्धाराने ध्रुव आईला म्हणाला, आई सांग, मी कशी आराधना करू? सुनीतीला प्रश्न पडला. काय सांगावे ती म्हणाली, हरिनाम स्मरण हेच मोठे साधन आहे. जगाचा त्याग करून, सर्व संग सोडून, अरण्यात जाऊन, एकाच ठिकाणी एकांतात राहून योगी जन्मोजन्मी त्याग करतात. तू लहान आहेस, तुला तसे करणे सुचणार नाही. थंडी, ऊन, वारा, पाऊस कशाचीच तुला सवय नाही. थोडा मोठा हो, मग तू हरीची आराधना कर. मातेची ममता, राणीची अस्मिता आणि धर्माची दृढता सुनीतीच्या ठिकाणी एकवटली होती. ध्रुवाने आत्ताच जाण्याचे ठरविले तर पोरगा दृष्टीआड होईल, कदाचित त्याचे बरे वाईट होईल अशी भीती तिला वाटली. ध्रुव म्हणाला, पण आई, मी आत्ताच तपश्चर्याला गेलो म्हणून काय बिघडले? मी चाललो. इथे अपमानात राहण्यापेक्षा मी वनात जातो. देव भेटल्याशिवाय परत येणार नाही. आणि सुनीतीचा निरोप घेऊन ध्रुव खरोखरच निघाला. सर्वच ते वृत्त पसरण्यास काय उशीर. नगरीच्या केशीपर्यंत त्याला मागे वळविण्याचे अनेकांनी अनेक प्रयत्न केले, पण तो थांबला नाही. अपमानाचा घाव जिव्हारी लागला होता. शब्दांना फार तीक्ष्ण धार असते. ध्रुव राज्याची मर्यादा ओलांडून दूर चालला. नारदांनी त्याला गाठले. ध्रुवाला त्यांनी सर्व काही विचारले. त्याचा निर्धार पाहून ते म्हणाले, क्षात्रवृत्तीच्या लोकांना अपमान सहन होत नाही, हेच खरे. ते म्हणाले, बाळा ध्रुवा, तुझे वय ते केवढे? या वयात असे मानापमान मानायचे असतात? अरे, मुलांइतके क्षमाशील कोण आहेत दुसरे? मोठ्यांच्या चुका मुलांनी क्षम्य मानलेल्या असतात. एवढेचे कारण धरून तू रागावलास, रडलास. पुढे कोणाचे अपराध तू पोटात घालणार? तुला श्रीहरीकडे जावेसे वाटते, पण तो प्राप्त करणे काही सोपे नाही. फार फार थोर तप करावे लागते. तू हा वेडा हट्ट सोड आणि घरी जा, कसा मोठा हो. परमार्थ करण्याचे वय झाले की मगच तप कर. मनुष्याने मोठ्या व गुणांनी अधिक असणाऱ्यांना मान ठेवावा. मला तरी तुझा हा हट्ट म्हणजे लहान तोंडी मोठा घास वाटतो. तू परत जा. माझे आई. ध्रुवाने नारदाकडे एकदा रोखून पाहिले. नारदांना कोणते उत्तर द्यावे याचा तो विचार त्याने केला. आपला सारा निर्धार त्याने आपल्या शब्दात ओतून देव ऋषींना म्हटले, भगवान, आपण श्रीहरिभक्ताचे काज पूर्ण करणारे, त्यांना मार्ग दाखवणारे ना. आपण मला परावृत करणार. आपण भेटला तेव्हा वाटले आता ह्या विष्णुपदाचे दर्शन होण्याची आशा अंकुरित झाली. मला हे देवर्षी नारद नक्की उपाय सांगतील, पण आपण तर उलटच सांगता. आपण आता मी मागे नाहीच फिरणार. क्षत्रियाची वृत्ती माझ्या ठिकाणी आहे. म्हणूनच तर म्हणतो की मी आता प्रारब्ध मिळेपर्यंत थांबणारच नाही. सुरुचीने माझा अपमान केला आहे. तिचे शब्द माझ्या हृदयात घरे पाडीत आहे. त्या दुःखीत व संतप्त हृदयात आपला सौम्य उपदेश कसा ठसणार? मला तिने लोटून दिल्यासारखेच झाले. आता विष्णूंकडे जाईन, त्यांना प्रसन्न करून घेईन. त्यांना म्हणेन, देवादिदेवा, तूच माझा पिता आहेस, तूच माझी माता आहेस. तू मला असे आढळपद दे की तिथून
मला कधी कधी कुणीही ऊठ म्हणणार नाही. पृथ्वी लयाला जाईल, सूर्यचंद्र विसतील, तारे मंद होतील, त्यांची माती होईल, पण मी स्थिरच राहील. मग कोण मला ढकलील ते पाहीन. सांगा नारदा, मी देवाजवळ असे मागणे मागेन तर तो काय देणार नाही? आई तर म्हणते सर्व काही शक्ती त्याच्याचजवळ आहे. आपण सुद्धा कदा नारायण नारायण म्हणून त्याचेच नाव घेतात. जगाच्या कल्याणासाठी त्याचे नामकीर्तन करीत त्रैलोक्यात संचार करता. आपल्या विणेचे स्वर ऐकून माझे मन प्रथमच हरीकडे ओढले गेले. आता मला हरिप्राप्तीचा मार्ग आपणच दाखवा. सांगा ना. एकाच लहानग्या बालकाला निराश करू नका. आपण सांगाल तो जप, सांगाल ते तप, म्हणाल ते दिव्य आणि सुचवाल ती उपासना मी करीन. पण मला हरी भेटवा, हरी भेटवा. आहा. नारद अतिशय आनंदाने म्हणाले, ध्रुवा, तुझा निर्धार खरोखरच चांगला दिसतो. फार कठीण तपसुद्धा तू करशील का? अरे, जगाची सर्व माया ममता सोडूनच हरीची भक्ती करावी लागते. मी तुझी परीक्षा पाहिली. मी तुला सर्व काही सांगतो. तुझ्या आईने तुला सांगितले ते खरेच आहे. भगवान विष्णू सर्वश्रेष्ठ दाता आहे. आता तू यमुना नदीच्या तटाजवळ असलेल्या मधुवनात जा. तेथे यमुना नदीच्या पवित्र जळात त्रिकाल स्नान करीत जा. नीट आसनावर बस. ही पहा अशी मांडी घालवायची, असे स्थिर बसायचे. नारदांनी ध्रुवाला सिद्धासन शिकविले, पद्मासन शिकविले. प्राणायाम कसा करायचा ते नीट समजावून सांगितले. प्राणायामाने देह, इंद्रिय, मन यांची सम व निर्दोष अवस्था कशी होते ते सांगितले. आणि मग श्रीहरीचे सगुण साकार रूप कसे करावे तेही सांगितले. ध्रुव लक्षपूर्वक ऐकत होता, एकटक पाहत होता, साधना समजवून घेत होता. दुर्लभ वक्ता, दुर्लभ गुरु, दुर्लभ शिष्य, दुर्लभ संयोग. नारदाने ध्रुवाला असे ध्यान सांगितले. मैत्रेय गहिवरून बोलत होते. विदुर आसनस्थ, ध्यानस्थ, तल्लीन करणात हरिस्थानाचे शब्दमय अमृत केव्हा पडते यासाठी जीवाचे कान करून बसल्या होता. शुक शांत भाव न सोडता हे सारे परीक्षितला सांगत होते. सर्व कथा शौनकादिगांना सांगणारे सूत स्वतःशी भावावस्थेत जाऊन सांगू लागले होते. नारद ध्रुवाला म्हणाला, हे पहा बाळा, विष्णू भगवान कसे दिसतात सांगतो हं. त्यांचे मुखकमल प्रसन्न दिसते. कृपापूर्ण दृष्टीने ते पाहत असतात. जणू काही ओठांनी वरदान देण्याआधीच डोळ्यांनी वरदान देऊन टाकतात. त्यांचे सरळ नाक, सुंदर मनुष्यासारखा भिवया आणि गोल आसक्त तेजस्वी गाल फारच मनोहर दिसतात. ओठ रेखीव लाल आहेत. सर्व देवता सुंदर खऱ्या, पण विष्णू त्या सर्वात सुंदर दिसतात. ते तरुण दिसतात आणि त्यांचे नित्य आनंदपूर्ण दर्शन मनाचे क्लेश हरण करणारे आहे. धन, सावळ्या तेजस्वी अशा त्यांच्या शरीरावर अपार तेज विलसत असते. श्रीवत्स चिन्ह त्यांनी वक्षस्थळावर धारण केलेले आहे. गळ्यात अलंकार रुळत आहे, पण खूप मोठी वैजयंती माला त्यात फारच शोभून दिसते. कुंडलांनी कर्ण सुशोभित आहेत. शिरी मुकुट झगमगत आहेत. मनगटात कंकणे आहेत. केयूर कौस्तुभ यांनी त्यांच्या श्यामल तनूवर मौतिकांची, सुवर्णांची आणि रत्नांची आभा पसरलेली आहे. अतिशय तेजस्वी पितांबर आणि अजानुत्तरीय वस्त्र शोभत आहे. सुवर्णांची मेखला त्यांनी कटी प्रदेशावर धारण केली आहे. नखशिकांत तेजात विराजमान होणारे भगवान विष्णू चारी हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण करतात. ध्रुवा, तू त्यांचे असे ध्यान कर की ते समचरण ठेवून तुझ्या हृदयात, तुझ्या मनात, तुझ्या समोर उभे आहेत. तू त्यांचे चित्तात ध्यान कर. तुझ्याकडे ते मंद मंद हास्य करीत कृपादृष्टीने पाहत आहेत असे ध्यान कर. तुला परमोच्च आनंद वाटेल. तुझे मन विष्णूंच्या ठाईस तल्लीन होऊन राहील. नारदाने मनमोहन असे रूप वर्णन करून ध्रुवाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा उपदेश दिला. शुद्ध अंतःकरणाचे महत्त्व सांगितले. भगवंताच्या मूर्तीची पूजा कशी करायची ते सांगितले. मिताहारी राहण्याची आज्ञा केली. अवतार कथांचे चिंतन करण्यास सांगितले. भोगांविषयी विरक्त राहावे
मुक्ती हेच ध्येय ठेवावे. भक्तांचा भाव भगवंतच स्थिर करतो, म्हणून सर्वदा त्याचेच चिंतन करावे असे सांगितले. अनेक प्रकारची तपश्चर्या वर्णन करून सांगितली. श्री विष्णू भेटतील अशी खात्री दिली. नारदांच्या चरणी माथा लावून ध्रुव बाळ मधुवनात तपश्चर्येला गेला. नारदांच्या आश्वासनामुळे विश्वास व श्रद्धा त्याच्या मनात रुजली होती. ध्रुवाला आशीर्वाद देऊन नारद मुनी उत्थानपादाकडे गेले. त्यांचे राजाने स्वागत केले खरे, पण त्यांच्या वदनी अवकळा होती. डोळे दुःखांची कथा सांगत होते. मुद्रा विषण्ण झाली होती. नारदांनी विचारले, काय झाले राजा? विषाद का दिसतो आहे तुझा मुखवटा? राजकार्य नीट चालले आहे ना? कुठे काही संकट तर नाही आले ना? प्रश्न विचारताच राजाला भडभडून आले. काय सांगू महर्षे, मी किती अविचारी. ध्रुव माझ्या अंगावर बसण्यासाठी आला होता तेव्हा सुरुची त्याला टाकून बोलली. बिचारा रडत रडत निघून गेला. तो राज्यच सोडून गेला हो, अरण्यात गेला आहे असे कळाले. त्याला विष्णू प्रसन्न करून घ्यायचा आहे असे म्हणे. मी त्याच वेळी सुरुचीला अडविले असते तर बरे झाले असते. पत्नीच्या नादाने मी माझ्या मुलाला मात्र घालवून दिले. आता त्याचे काय होईल पुढे कोण जाणे. राजाने आपले मन मोकळे केले. पुन्हा एकदा दुःखाचा उमाळा त्याला आला. नारद त्याला म्हणाले, राजा खंत करू नकोस. ध्रुवाचे रक्षण देव करील. तुला त्याचा प्रभाव माहीत नाही. त्याचे यशोगान साऱ्या जगात होईल. तो महापराक्रमी मुलगा आहे. लोकपालांसही जे करता येणार नाही ते दुष्कर काम करून तो परत येईल आणि तुझीही कीर्ती वाढवेल. शोक करू नको. उत्थानपाद राजाचे मन राजकार्यातून उडाले. नारद तिथून निघून गेले. त्यांचे तेथील कार्य झाले होते. ध्रुवाच्या तपश्चर्येवर सतत कृपादृष्टी ठेवण्याचे कार्य मात्र राहिले होते. अशा महान साधकांना हरिदर्शन घडविणे हे देव ऋषींचे कार्यच असते. ध्रुवाने अत्यंत निष्ठेने तप केले. महिने त्याने व्रते केली. वर्षानुवर्षे मन एकाग्र करून निराहारी राहून विष्णूंची आराधना केली. सर्व प्रकृतीच्या तत्वात लय करून त्याचे विश्वासी आपले तादात्म्य साधले. पूर्ण प्राणमय व मनोमय केला. त्याने समष्टी प्राणाशी आपले प्राण एक संथ केले आणि त्याचे सामर्थ्य एवढे वाढले की त्याने श्वास कोंडला आणि सर्व देवतांची गती कुंठून गेली. सर्व देवता विष्णूला शरण गेल्या. आपले रक्षण करण्यासाठी त्यांनी भगवंताला प्रार्थना केली. विष्णू त्यांना म्हणाले, घाबरू नका. ध्रुवाचे चित्त आत्ता विश्वासी व माझ्याशी पूर्ण अभिन्न झाले आहे. त्यामुळेच त्याच्या प्रत्येक क्रियेचा सर्वांवर परिणाम होतो. तुम्ही आपापल्या स्थानी जा. मी ध्रुवाला या दुष्कर तपापासून परावृत्त करतो. देवता स्वर्गात परत गेल्या. गरुडावर विराजमान होऊन विष्णू मधुवनात आविर्भूत झाले. ध्रुवाची बुद्धीने उभारलेली अंतःकरणातील दैदप्यमान मूर्ती त्याच वेळी विलीन झाली. ध्रुवाने घाबरून डोळे उघडले आणि काय आश्चर्य, तीच मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर साक्षात अत्यंत सुंदर, चतुर्भुज, धनशील, धननील वर्ण. नारदांनी सांगितलेले वर्णन किती अपुरे होते. ध्रुवाची तर वाणीच मुक्त झाली. प्रेमाने अश्रुपात होऊ लागला. त्याने विष्णूसमोर साष्टांग प्रणिपात केला. केव्हा केला याचे भानही त्याला झाले नाही. तो नयनांनी जणू काही भगवंताची मूर्ती चिन्मय सगुण अमृत पीत होता. आपल्या भुजांनी देवाला आलिंगन देत होता. सर्व इंद्रियांनी देवाला आपल्या अंतःकरणात स्वीकारित होता. हात जोडून तो नुसता उभाच राहिला. त्याला देवाची स्तुती कशी करावी हेच कळेना. त्याच्या जिभेने ज्याचा इतका काळ जप चालविला होता तो सन्मुख दिसताच ती जीभ त्याची स्तुती करण्यास, एक शब्दही बोलण्यास समर्थ झाली नाही. विष्णूने आपला वेदस्वरूप शंख ध्रुवाच्या गालास लावला. त्याला दिव्य वाणी दिली आणि बाल ध्रुवाने हरिगुणांचे वर्णन करणारे स्तुती वचन प्रकट केले. स्तुती करून त्याने म्हटले, भगवान, आपले विश्वातील प्रकट स्वरूपच मी समजू शकतो. आपले अव्यक्त तत्व मला कळत नाही. आपणाकडे आलेला भक्त आपल्याशिवाय अन्य काहीही मागणार नाही, पण ती निष्काम भक्ती मला अजून साधली नाही. प्रभो, आपण भक्त कामना पूर्ण करता. आपले परमभक्त नारद यांनी
आपल्या आराधनेचा मला उपदेश केला. आपण माझी चिंता, माझी व्यथा जाणतातच. माझी इच्छा आपणच पूर्ण कराल, दुसरा कोण करील? भगवान विष्णू म्हणाले, ध्रुवा, मी तुझे मनोगत जाणतो. तुला आढळ पद हवे ना? ते पद मिळणे फार कठीण आहे, पण मी तुला ते देतो. सर्व नक्षत्रगण ज्याच्या भोवती फिरतात तो लोक म्हणजे ध्रुवलोक, असे येथून पुढे लोक म्हणतील. तेथून तुला कोणीही उठवणार नाही. सप्तर्षी नित्य तुला प्रदक्षिणा करतील. आता या जन्मात या लोकात सुद्धा 36 सहस्त्र वर्षे तू राज्य करशील. तुला नित्य सशक्तपणा राहील. पुढे तुझा भाऊ उत्तम ह्याचा यक्ष वध करतील. सुरुची पुत्रप्रेमाने विव्हल होऊन रानात जाईल. तू गांधारीशी युद्ध करून त्याचा पराभव करशील. लोकात अनेक यज्ञ करून माझी आराधना करशील. लोकातून ध्रुव लोकात आरूढ होऊन तेथून परत संसारात येणार नाहीस, असे म्हणून भगवान गरुडावर आरूढ होऊन तेथून निजलोकी गेले. ध्रुव स्तंभित होऊन उभाच राहिला. थोडा वेळ त्याचे मन निर्विचारच राहिले, पण मनात विचारांची गर्दी केली. भगवान प्रत्यक्ष दर्शन देऊन गेले. आपण काय मागितले, त्यांनी काय दिले, ते कसे दिसत होते. मला वरदान दिले. एक एक शब्द ध्रुव आठवू लागला. माझ्या अपमानाची कल्पना भगवंता सन्निहित असताना सुद्धा माझ्या मनात उरली होती. माझे मन अजूनही अशुद्ध. मी त्यांच्याजवळ काय सांगितले? सुरुचीने मला राज्याच्या जवळून घालविले म्हणून मी आढळपट मागितले. अरे रे, मी मुक्ती मागायला हवी होती. मी निरंतर भक्ती मागायला हवी होती. अरे रे, माझ्याच कल्पनांनी, माझ्याच मापाने मी मागितले. भगवंताने सत्काम भक्त म्हणून माझी कीव केली असेल. मायेने मी मूढ झालो. नारद म्हणाले होते, मान अपमान कसले करतोस? क्षमा करायची असते. ज्यांचा उपदेश मी मानला नाही, मायेनेच मी उत्तमाला माझ्या प्रतिस्पर्धी मानले. सावत्र आईबद्दल मनात राग धरला. पित्याची मांडी खरेच. मी यशकंचित गोष्टींनी हट्टाला पेटलो. अरे रे, चक्रवर्ती राजाजवळ दरिद्री माणसाने कोंडा मागावा तसे मी भगवंताजवळ अढळपद मागितले. मनात देशरूपी राग ठेवून भक्ती केली. 36 सहस्त्र वर्षे संसारात राहायचे म्हणजे बंधनच. खरोखर हतभागी तर कोणी असेल तर तो मी. आत्मानंद देणाऱ्या विष्णूंजवळ मी अभिमानाने उच्चपद मागितले. धिक्कार असो मला. मैत्रेय विदुराला सांगत होते, विदुरा, तुझ्यासारखे भक्त परिस्थिती जशी असेल तशी मान्य करतात व हरिजवळ भक्तीशिवाय अन्य काही मागत नाही. ध्रुवाची कथा ही निष्काम भक्तीची मर्यादा दाखविते. आपल्या घरी ध्रुव परत आला त्यावेळी त्याचे केवढे तरी मोठे स्वागत झाले. उत्तानपाद फार हर्षित झाला. आपल्या दोन्ही पत्नीसह तो रथात बसूनच नगराच्या वेशीबाहेर ध्रुवाला सामोरा गेला. उत्तम रथातून पटकन उडी मारून धावत गेला. ध्रुवाला मिठी मारून मोठ्या आनंदाने त्याच्या हातात हात घालून चालू लागला. सुरुची व सुनीती यांनी ध्रुवाला आलिंगन दिले. झाले गेले सर्व विसरून गेले होते. सुनीतीला किती धन्य वाटले. पूर्वासी जनांनी ध्रुवांचा जयजयकार केला. सुनीतीवर अभिनंदनांचा वर्षाव झाला. उत्तानपादाला असे झाले होते की ध्रुवाला कुठे ठेवून कुठे नको. सारे नगर शृंगारले गेले. तोरणे उभारली. केळीचे स्तंभ जागोजागी उभारले. मोठमोठी मकराकार प्रवेशद्वारे उभी राहिली. मंगलद्रव्य हाती घेऊन पूर्जन, तपस्वी, मनस्वी, यशस्वी अशा ध्रुवांचे स्वागत करायला दोन्ही अंगाला राजमार्गावर उभे राहिले. ध्रुवाचे वय आता अगदी लहान राहिलेले होते. सर्वांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांना तो मोठा वाटला आणि त्यांची मुद्रा तर किती तेजस्वी दिसत होती. सर्व प्रकारे ध्रुवासाठी जो तो झटत होता. सुनीतीचे दुर्दैव संपले होते. ती राजाची आवडती झाली होती. सवती मत्सर संपला होता. तारुण्यात पदार्पण करणाऱ्या ध्रुव कुमाराला राजाही आदराने वागवू लागला होता. प्रजेचे ध्रुवावर प्रेम आहे हे पाहून राजाने त्याला राज्याभिषेक केला व विरक्त होऊन अरण्यात गमन केले. ध्रुवाने शिशुमार नावाच्या प्रजापतीची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केला. वायूची कन्या इला ही त्याची दुसरी पत्नी. भ्रूमीला कल्प व वत्सर असे 2 पुत्र झाले. इलाचा पुत्र उत्कल होता. विदुरा मैत्रेय पुढे सांगू लागले. पुढे उत्तम मृगयेसाठी अरण्यात गेला असताना हिमालयाकडे गेला. तेथे एका बलवान यक्षाने त्याला मारले. सुरुचीला पुत्राच्या मृत्यूचा फारच शोक झाला. या शोकावेगातच ती मरण पावली.
आपला भाऊ उत्तम याला यक्षाने मारले म्हणून ध्रुव फारच संतप्त झाला व सर्व यक्षांवर तो चाल करून गेला. त्याने अनेक यक्षांना मारले. त्यानंतर सर्व यक्ष गुप्त झाले व त्यांनी मायावी युद्ध आरंभिले. अनेक उत्पात अपघात त्यांनी घडवून आणले. भयंकर व किळसवाण्या वस्तूंच्या आकाशातून वर्षाव केला. समुद्राने मर्यादा ओलांडली. भूकंप होऊ लागले. ध्रुवाला काही उपाय सुचेना. त्यावेळी काही मुनींनी नारायण अस्त्राचा प्रयोग करण्यास त्याला सांगितले. तेव्हा त्याने नारायण अस्त्राचा प्रयोग करून अनेक यक्षांना मारले. ज्यांनी ध्रुवाचा कोणताही अपराध केला नव्हता असे असंख्य यक्ष मृत झालेले पाहून वैवस्वत मुनी स्वतः ध्रुवासमोर प्रकट झाले व त्यांनी त्याला युद्ध थांबवण्यास सांगितले. त्याला व्यर्थ वैर व व्यर्थ हिंसा न करण्याबद्दल उपदेश केला. आपल्या भावावर असलेल्या ममत्वामुळे व त्याचा वध झालेला पाहून चिडून जाऊन असे सर्वच यक्षांना मारायला नको होते. आणि भगवान विष्णूंनी एवढी कृपा करून एवढे मोठे वरदान दिल्यानंतर मनात एवढी सूडबुद्धी कशाला, ते म्हणाले. ध्रुवाचा क्रोध व वैरभाव यांनी समोपचाराने शांत केला. भेदभाव व अविद्या यांची गाठच हृदयातून तोडून टाकायला सांगितले. आणि कुबेराच्या यक्षांना मारून तू पर्यायाने शंकराचा राग ओढवून घेशील. त्यापेक्षा विनयाने नम्र भाषण करायला शिकलास तर कुळाचे कल्याण करशील असे सांगितले. ध्रुव शांत झालेला पाहून कुबेरही तेथे प्रकट झाला. त्याने वर माग असे ध्रुवाला सांगितले. ध्रुवाने मला नित्य हरीचे स्मरण राहील असा वर द्या असे म्हटले. तेव्हा कुबेराने तथास्तु म्हणून त्याला तसा वर दिला व तो अंतर्धान पावला. ध्रुव आपल्या नगरीत परत आला. त्यानंतर त्याने अनेक यज्ञ केले व सर्व प्रजेचे न्यायाने पालन केले. 36 सहस्त्र वर्षे त्याने राज्य केले व नंतर सर्व संघ परित्याग करून तो उत्कलाला राज्य देऊन बद्रिका वनात निघून गेला. तेथे त्याने भक्तिमार्गाने पुन्हा तपश्चरणास प्रारंभ केला. त्याचे देवभान मी ध्रुव आहे हे भानही नष्ट झाले. नंद सुनंद असे विष्णूंचे 2 पार्षद विमानासह तेथे आविर्भूत झाले. आपणासह भगवंताच्या धामी नेण्यास आम्ही आलो आहोत. आता आपण कृपा करून या विमानात आरूढ व्हावे, ते म्हणाले. ध्रुवाने जाण्याची सिद्धता केली. त्याच वेळी त्याचा देह सुवर्ण वर्णाचा दिव्य असा झाला. तेथे मूर्तिमंत काल प्रकट झाला व त्याच्या डोक्यावर पाय ठेवून ध्रुव विमानात चढला. विमान निघाले. देवांनी पुष्पवृष्टी केली. मंगलवाद्यांचे नाद गगनात होऊ लागले. गंधर्वांचे गायन सुरू झाले. ध्रुवाच्या मनात आले, आईला न घेताच मी विष्णुलोकी कसा जाऊ. पार्षदांनी त्याच्या मनाचा विचार जाणला. त्यांनी पुढे पाहायला सांगितले. ते काय, आपली माता सुनीती आपल्याही पुढे एका तशाच दिव्य विमानात बसून विष्णुलोकी चालली आहे असे त्याला दिसले. त्याला अत्यंत आनंद झाला. सर्व तारांगण ओलांडून ध्रुवये हा सप्तर्षींच्या पलीकडील नित्य अविचल अविनाशी अशा विष्णुलोकात गेला. मैत्रेय विदुराला म्हणाले, विदुरा, बाळपणी सर्व माया सोडून हरिभक्ती करणाऱ्या ध्रुवाची ही कथा ऐकणे, सांगणे व मनन करणे फार हिताचे आहे. त्याच्या एवढे भाग्य इतर कोणीही मिळवू शकणार नाही. त्याची कथा ही प्रेरक शक्ती आहे. भगवत भक्तीची नित्य प्रेरणा तिचे श्रवण करून मिळते. नारदांनी ध्रुवाचे गुणगान प्रचेतांच्या सभेमध्ये कसे केले माहीत आहे? थांब मी ते श्लोकातच सांगतो असे म्हणून मैत्रेयांनी श्लोक म्हणून दाखवले. ध्रुवाला विमाता वदे शब्द दोघे, तदी बाळ जाई अरण्यात दोघे. तया भक्तियोगे गती जी मिळाली, तशी क्षत्रिया वा द्विजातेन भाळी. सुनीती वदे श्रीहरी एकदाता, हरी दुःख तो मानसी आळविता. स्वये दाविले मी प्रभू ध्यान त्याला, वये बाळ प्रार्थित श्रेष्ठा पदाला. ध्रुवा दे स्थिती श्रेष्ठ वैकुंठ राणा, युगांच्या तपाने हि लाभेन कोणा. वये बाळ तो काळ लंघोनी राहे, तया विष्णुलोकी सदा स्थान आहे. विदुराला ते सरळ अर्थाचे श्लोक ऐकून
व ध्रुवाची संपूर्ण कथा श्रवण करून भाव समाधीतच लागली. मैत्रेय क्षणभर थांबले. जगातील कोणाशीही वैरभावाने न वागण्याचे भक्तीतील रहस्य विदुराला त्यांनी ध्रुव कथेतून सांगितले होते. कौरव पांडवांचे वैर, युद्ध व नाच दोघांच्याही स्मरणात होताच. ध्रुवासारख्या भक्तालाही हा दोष घालविणे जड गेले होते. विदुर भानावर आला व म्हणाला, मुनिराज, ध्रुवाचा निर्धार केवढा. सुनीती व नारद मुनी यांच्या उपदेशामुळेच त्याची हरीवर श्रद्धा बसली व तपश्चर्या फळास आली. आपण नारद मुनींनी जेथे ध्रुवाचे गुणगान केल्याचे सांगितले ती प्रचेताची सभा कोणती? ते प्रचेता कोण? मला त्यांची कथाही श्रवण करावी असे वाटते. मला एवढे आठवते की नारदांनी 5 रात्र निर्माण केले व श्रीहरीच्या पूजेची प्रथा सुरू केली. प्रचेतागण यज्ञ करीत होते त्यावेळी नारदांनी तेथे हरिलीलांचे वर्णन व ध्रुवांचे गुणगान केले होते असे ऐकले आहे. त्यांची सगळी वंशावळ मात्र मला माहीत नाही. आपण जास्त वर्णन करून सांगाल तर कृपा होईल. प्रकरण 9 समाप्त.